नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. एम टेकचा ऑप्शन फॉर्म भरायची डेट आजपासून सुरू झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे. 8, 9, 10 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. बट ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इम्पॉर्टंट लिंकमध्ये बघा, इन्स्टिट्यूट वाईज, कॅटेगरी वाईज प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स ही नवीन टॅब जी आहे ती ओपन झालेली आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत, ठीक आहे, त्या सर्व कॉलेजेसची लिस्ट तुमच्या समोर येईल. यामध्ये काय असतं तर चॉईस कोड दिलेला असतो तुम्हाला, तुमची जी पर्टिक्युलर ब्रँच आहे त्याची. त्याबरोबर तुमची पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती सीट्स वॅकंट आहेत हे पण या ठिकाणी दिलं जातं. जसं की या ठिकाणी बघा, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम अँड कम्युनिकेशन ही ब्रँच जर बघितली आपण, तर ओपन कॅटेगरीसाठी 5 सीट रिझर्व आहेत. एस सी कॅटेगरीसाठी 2 सीट आहेत, एस टीसाठी 1 आहे, व्ही साठी 1, एन टी बी साठी सीट रिझर्व नाही आहे या पर्टिक्युलर ब्रँचसाठी. ठीक आहे, तुम्हाला जी ब्रँच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमची सीट वॅकंट आहे की नाही हे चेक करायचं आहे. ओबीसी साठी 2 आहेत, एसीबीसी साठी 2, ऑर्फन अनाथ मुलासाठी 1 आहे. या ठिकाणी हे झाले सगळ्या कोणत्या आहेत आपल्या नॉन स्पॉन्सर्ड. नॉन स्पॉन्सर्ड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी गेटची एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी नॉन स्पॉन्सर्ड PWD आहेत, पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्याच्यासाठी या ठिकाणी रिझर्व सीट जे आहेत त्या कॉमन ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता जर असेल रिझर्व तर. नंतर येऊया आपण नॉन स्पॉन्सर्डसाठी. ठीक आहे, नॉन स्पॉन्सर्डसाठी या ठिकाणी सीट जी आहे त्या रिझर्व आहेत. EW साठी 2 आहेत. अशा ही लिस्ट जी आहे आपल्याकडे ती ठेवलेली आहे. आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटची कंडिशन येते ते स्पॉन्सर्डसाठी. स्पॉन्सर्ड विद्यार्थ्यासाठी प्रत्येक कॅटेगरी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कॅटेगरी वगैरे काही दिलेलं नाही आहे. डायरेक्टली या ज्या स्पॉन्सर्ड कॅटेगरीच्या सीट आहेत त्या ओपनसाठी अलाउड आहेत. म्हणजे कोणताही विद्यार्थी या ठिकाणी स्पॉन्सर्डमधनं ॲडमिशन घेऊ शकतो. यांना असं काही नाही की स्कॉलरशिप मिळेल किंवा तुमची पर्टिक्युलर ही कॅटेगरी असेल तर तुम्हाला नंबर लागेल स्पॉन्सर्डमध्ये, असं नाही. तुमचे जे नंबर लागतील ऑन द बेसिस ऑफ युअर डिग्री मार्क्स. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेजचं तुम्ही वॅकन्सी सीट मॅट्रिक्स चेक करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही कंट्रोल F दाबल्यानंतर पण तुम्ही काय करू शकता, एखादं पर्टिक्युलर कॉलेज सर्च करू शकता. जसं एखाद्या मुलाला पाहिजे पुण्यातलं कॉलेज, तर तो कंट्रोल F करून काय करेल, पुणे सर्च करेल. तर पुणे विद्यापीठातले सगळे कॉलेज या ठिकाणी येतील. ठीक आहे, ओके. तर हे झालं आपल्याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स कसा चेक करायचा. आता येऊया आपण काय करायचं आहे पर्टिक्युलरली, तर आपल्याला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे बघूया आपण. या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे स्टुडंटचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी डाव्या साईडला बघा, फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन आलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. इन केस जर तुम्ही सॉरी प्रिंट नाही करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा भरू शकता. त्याच्यानंतर खालची जी टॅब आहे प्रिंट ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जर तुम्हाला ऑप्शन फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर या लिंकवरती क्लिक करायचं आहे. आणि शेवटची टॅब जी आहे ते कन्फर्म ऑप्शन डिटेल, याची लिस्ट या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आता आपण ऑप्शन फॉर्म भरलेला आहे का, नाही. तरी पण जर यावरती आपण क्लिक केला तर आपण या ठिकाणी ऑप्शन वगैरे ॲड करू शकतो. ओके, आपण जाऊया होमवरती. होमवरती आल्यानंतर आपण काय करणार आहे, अगोदर ऑप्शन फॉर्म भरणार आहे. आता या ठिकाणी फिलवरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर सगळ्यात फर्स्ट जी टॅब येईल याच्यामध्ये असते तुमची कोर्स नेम. कोर्स नेम म्हणजे तुम्हाला कोणत्या ब्रँचला कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्स. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला तुमची जी ब्रँच पाहिजे ती ब्रँचचं सिलेक्शन करायचं आहे या ठिकाणी. आता या स्टुडंटला पाहिजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, म्हणून आपण काय करूया, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट करूया. तुम्हाला जी पाहिजे असेल ब्रँच ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी. ठीक आहे, तर कोणती युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करायची आहे, तर या ठिकाणी सपोज लोणेर केलेली आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट कोणता, सपोज आपण काय करूया, ऑल डिस्ट्रिक्ट करूया. कोर्सेस जे आहेत ते गव्हर्नमेंट, अनएडेड. तुम्हाला प्रायव्हेट पाहिजे असेल तर अनएडेडवरती क्लिक करायचं. गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटवरती, गव्हर्नमेंट ॲडेड. किंवा जर तुम्हाला काही समजत नसेल तर सर्वच्या सर्व ऑलवरती राहू द्या. मायनॉरिटी स्टेटस,
म्हणजे मायनॉरिटीच्या कॉलेजला पाहिजे ॲडमिशन का, नसेल तर नॉन मायनॉरिटीवरती सिलेक्ट करा. आता सिलेक्ट स्टेटस या ठिकाणी काय आहे, तर स्पॉन्सर्ड स्टेटस चेक करायचं आहे. स्पॉन्सर्ड आहे का, तर आहे. त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट या ठिकाणी यस आलेलं आहे. आता जर आपण सर्च इन्स्टिट्यूट केला तर या ठिकाणी काय झालेलं आहे, तर 3 कॉलेजेसची नावं आलेले आहेत. ओके. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, दुसरी युनिव्हर्सिटी जर सिलेक्ट करायची असेल, आता या ठिकाणी साईटवरती अजून युनिव्हर्सिटीज अपलोड झालेल्या नाहीत वाटतं. ठीक आहे. जशा युनिव्हर्सिटीज अपलोड होतील त्या ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलरली ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून सर्च इन्स्टिट्यूट करायचं आहे. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर तुमच्यासमोर हे असे ऑप्शन्स येतील. तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते काय करायचं आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता मी तुम्हाला जस्ट डेमो म्हणून दाखवत आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही ट्राय करा, या ठिकाणी ऑल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आलेल्या असतील. ओके. या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड करूया आपण. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर चॉईस कोड जो आहे बघा, या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन्स ऑफ युअर चॉईस या ठिकाणी आपण काय केलेलं, ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड जर केला, प्लीज शॉर्टलिस्ट ॲटलिस्ट 1 इन्स्टिट्यूट. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा साईटचं अपडेशन काहीतरी सुरू आहे. अपडेट झाल्यानंतर थोड्या वेळानं तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या या ठिकाणी कॉलेजेसचे नावं वगैरे सर्व युनिव्हर्सिटीची नावं येतील. आल्यानंतर मी तुम्हाला डेमो देईल की ऑप्शन फॉर्म नेमकं भरायचा कसा. तोपर्यंत तुम्ही तुमचे जे काय म्हणतो आपण, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे, हा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स चेक करा. ठीक आहे. काही विद्यार्थ्याला ऑप्शन येणार नाही बघा. काही विद्यार्थ्यांना काय ऑप्शन फॉर्मचं म्हणजे ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1चं ऑप्शन येणार नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, होमवरती जायचं आहे. होमवरती जाऊन ME वरती जायचं आहे. ME वरती गेल्यानंतर इथे बघा, तर ज्या स्टुडंटचं नाव लॉग इनमध्ये त्यांना ऑप्शन फॉर्म 1चं लिंक जर येत नसेल, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. तर नॉट इलिजिबल कॅन्डिडेट फॉर फायनल मेरिट लिस्ट इथे लिस्ट दिलेली आहे. तसेच लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एंटर्ड ग्रॅज्युएशन पर्सेंटेज इनकरेक्ट इथं पण या ठिकाणी लिंक दिलेली आहे. याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी आता सपोज या ठिकाणी काय करूया आपण, नॉट इलिजिबल कॅन्डिडेट वरती क्लिक करूया. आता या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. या विद्यार्थ्यांना काय करणार आहे, तर कॅप राऊंड 1 भरता येणार नाही. कशामुळे, कारण बघा रिझन पण दिलेलं आहे या ठिकाणी, गेट स्कोर इज 0 अँड गेट अपेअरिंग इयर इज नॉट 2024. ठीक आहे. त्यानंतर गेट स्कोर इज 0 ऑर निगेटिव्ह असे रिझन या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. त्यामुळे हे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत. तसेच दुसरी जी लिंक मी सांगितली तुम्हाला याच्या खाली आहे, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एंटर ग्रॅज्युएशन पर्सेंटेज इनकरेक्ट. ठीक आहे. इनकरेक्ट कन्वर्जन इथं लिस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर ग्रेव्हन्समध्ये करेक्शन केलेलं असेल तर तुमचं नाव असेल. अदरवाईज जर तुम्ही करेक्शन केलेलं नसेल तर तुमचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही मे बी. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन द्यायची होती आजच्या व्हिडिओमध्ये. जसं ऑप्शन फॉर्मचं लिंक ॲक्टिवेट होईल मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जो आहे ऑप्शन फॉर्म भरायचा कसा त्यावरती करेल मी. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.